सोन्या चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली। सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 11,000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली। आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे दर 1,47,000 रुपयांवर आले आहेत तर चांदीचे दर 2,38,000 रुपयांवर आहेत। याबाबत जळगाव सुवर्णनगरीतून आढावा घेत सोन्याच्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्या चांदीच्या भावावरती मोठा परिणाम जो आहे हा पाहायला मिळत आहे। दरम्यान आज सोन्याच्या भावात तब्बल 4,000 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 11,000 रुपयांची घसरण झाली आहे। जागतिक संघर्षामुळे मूल्यवान धातूंवरती दबाव निर्माण झाल्यामुळे कुठेतरी सोन्या चांदीच्या भावातही घसरण झाल्याचं मत हे तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे। आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे ज्येष्ठ व्यापारी सुशीलजी बापना सर आहेत। सर, काय सांगणार, आज सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळते, काय नेमकी याची कारणं आहेत? जवळपास 31 तारीखपासून आजपर्यंत सोन्यामध्ये 8,000 रुपये 10 ग्राम मागे आणि चांदीमध्ये 29,000 रुपये किलोची भावाची घसरण झालेली आहे। आज सोन्याचे भाव 1,48,000 प्लस GST आहे आणि चांदीचे भाव 2,39,000 प्लस GST आहे। काही याची कारणं काय? कारण ज्या पद्धतीने आता कुठेतरी संघर्ष जो होता अमेरिका, इराण आणि इस्रायल हा कुठेतरी कमी होण्याची चिन्ह आहे आणि त्यामुळेच भाव जे आहेत ते घसरण झाल्याचं म्हटलं जातं आहे। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये इस्रायल आणि इराणचा आणि अमेरिकेचा वाद वाढला, परत आक्रमण झाले, युद्ध वाढला, म्हणून सोन्याच्या भावात आणि चांदीच्या भावात ही मोठी घसरण झालेली आहे। एकंदरीतच ही काही चढउतार जी सुरू आहे याचाच भारतीय सराफा बाजारावरती कसा परिणाम पाहायला मिळतोय? आपल्या बाजारात जवळपास लग्नसराई संपलेली होती आणि अधिक मास असल्यामुळे लग्न होतेच नाही, तर ग्राहकी पूर्वीपासून कमी होती आणि पंतप्रधान यांनी निवेदन केला नंतर ग्राहक जुनं सोनं देऊन नवीन घडतं आहे। नवीन सोनं हाऊस म्हणून शौक म्हणून घेणारे कोणी नाही, आता जुनं देऊन नवीन घेत आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।